नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे। मात्र काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती। मात्र पुढील 24 तासात पुन्हा एकदा त्या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात आपल्याला बघायला मिळेल। जळगाव, पारोळा, धुळे या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर शिरपूर, साक्री या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस राहील। त्यानंतर नंदुरबार, नवापूर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर चाळीसगाव, मालेगाव या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जालना, चिखली या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर श्रीरामपूर, पैठण या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर अहमदनगर, जामखेड, बीड, माजलगाव, केज या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, नांदेड, वाघोला, परभणी या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर वाशिम, अकोला, खामगाव, कारंजा या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर अकोट, अचलपूर, अमरावती या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर आर्वी, वरुड, वर्धा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर नागपूर, गोटी या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर भंडारा, गोंदिया, वारसावणी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर उमरेड, वर्धा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर बघूया वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर यवतमाळ मध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, नांदेड, वाघोला, परभणी या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। शेतकरी मित्रांनो, उदगीर, लातूर, पेठ, तुळजापूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर सांगली, विटा, वडूज, कराड या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। साताऱ्यामध्ये काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर गोरेगाव, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, इगतपुरी, वाडा, पालघर या भागात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर नाशिक मध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बरसेल। शेतकरी मित्रांनो, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा होता पुढील 24 तासाचा हवामान अंदाज। तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।